माझे नाव अपूर्वा आहे. माझी कथा एखाद्या चित्रपटासारखी असू शकते, असं लोक म्हणतात, पण ती तशी नाही. माझं आयुष्य काही चित्रपट नव्हतं, तर रिकाम्या हाताने आणि संयमाने गुंडाळलेलं एक कटूस वास्तव होतं. आम्ही 5 बहिणी होतो आणि आम्हाला भाऊ किंवा इतर कोणी नातेवाईक नव्हते. आमचं फक्त एक छोटंसं घर आणि आमचे वडील होते. वडील एक कष्टकरी मजूर होते, जे सकाळी कामावर निघायचे आणि संध्याकाळी घामाने भिजवून घरी परतायचे. आई खूप लवकर आम्हाला सोडून गेली होती. तेव्हापासून वडीलच आमचे आई आणि बाबा झाले होते. पण एकटा माणूस सगळं कसं सांभाळणार? आमचं बालपण स्वप्नांशिवायच गेलं. मुलींना त्यांच्या लग्नाबद्दल अनेकदा स्वप्न पडतात. मोठं घर, महागडे कपडे, गाडी आणि नवऱ्याचं प्रेम. या सगळ्या गोष्टी आम्हाला फक्त कथा वाटत होत्या. वस्तीत एखाद्या मुलीचं लग्न असलं की आम्ही शांतपणे दारातून डोकावून बघायचो. आम्हाला खूप छान वाटायचं. सजवलेल्या गाड्या, जोरजोरात वाजणारी गाणी, हसणाऱ्या मुली हे सगळं काही क्षणभर स्वप्नवत वाटायचं. पण पुढच्या क्षणी लक्षात यायचं की हे स्वप्न आपल्या नशिबात नाही. माझ्या मोठ्या बहिणींची एकामागून एक लग्न झाली. हुंडा न देता, कुठलेही खास नाते न बघता जिथे कोणी हो म्हणेल तिथे आमची सोयरीक जमली. एके दिवशी माझी मोठी बहीण बाबांना म्हणाली, "बाबा, अपूर्वासाठी एखादं चांगलं स्थळ शोधा. ती आपल्या सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे." यावर वडील हताश होऊन म्हणाले, "पोरी, गरिबाच्या नशिबात चांगली नाती असतात कुठे? श्रीमंत लोक 2 खोल्या, फर्निचर आणि दागिन्यांची मागणी करतात. अपूर्वा सुद्धा तुमच्यासारख्याच एखाद्या छोट्या घरात जाईल. तिला फक्त एक चांगला नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करा." मी शांत बसून हे सर्व ऐकत होते. मला ना स्वप्नांची इच्छा होती, ना राजकुमारी बनण्याची. माझ्या वडिलांनी जे काही दाखवलं तेच माझ्या नशिबात होईल हे मला माहीत होतं. मी हायस्कूलपर्यंतचं शिक्षण घेतलं. तेही वडिलांच्या आग्रहामुळे. मुलीला थोडं लिहिता वाचता येईल असं ते म्हणायचे. घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती. मोठ्या बहिणीला सासरचे लोक नेहमी टोमणे मारायचे. दुसऱ्या बहिणीच्या लग्नाला 1 वर्षही उलटलं नव्हतं. तोवर तिचा नवरा काम सोडून घरी बसला होता. बाबांचा चेहरा अकालीच वृद्ध झाला होता. मग एके दिवशी काहीतरी वेगळं घडलं. मोठ्या बहिणीचे सासरे आले आणि आमच्या घराच्या छोट्या खोलीत बैठक झाली. दीदीने येऊन सांगितलं की कुणालचं स्थळ आलं आहे. मी आश्चर्याने विचारलं, "दीदी, कोणता कुणाल?" तेव्हा बहीण म्हणाली, "ते माझ्या सासरचे नातेवाईक आहेत. सभ्य लोक आहेत. त्यांना 2 भाऊ आणि 4 बहिणी आहेत. आई एकटी आहे. वडिलांचं लहानपणच निधन झालंय. पण मुलगा स्वतः कमवतो." हे सर्व बाबांनी स्वतः ऐकलं आहे. वडिलांच्या डोळ्यात एक संकोच होता, जो प्रत्येक वडिलांच्या डोळ्यात असतो, जेव्हा ते आपल्या मुलीचे भवितव्य दुसऱ्याच्या हाती सोपवतात. वडिलांनी बहिणीला हळू आवाजात विचारलं, "मुलांनी काय मागितलं आहे?" दीदी म्हणाली, "त्यांनी काहीच मागितलं नाही. मुलगी घरची सुसंस्कृत असावी असंच ते सांगत होते आणि त्यांना आपल्या अपूर्वाचा साधेपणा आवडला." हे ऐकून माझ्या बहिणीचे चेहरे उजळले. जणू काही वर्षानंतर कुणीतरी आपल्याला माणूस मानलं होतं. वडिलांनी उत्तर दिलं नाही. फक्त विचारलं, "तो कसा आहे? काय करतो? आणि कुठे राहतो?" वडिलांच्या डोळ्यात आम्ही पहिल्यांदा पाहिलेली समाधानाची झलक माझ्यासाठी पुरेशी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं की मी होकार दिला आहे. कुणाल चांगला मुलगा आहे. त्याच्या आई आणि बहिणींची काळजी घेतो. जबाबदार आहे. अपूर्वाचं नशीब चांगलं आहे की त्या मुलाने न मागताही एवढं चांगलं स्थळ आलं. बहीण म्हणाली, "हो, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण या चांगुलपणात एक परीक्षा दडलेली आहे. हे मला तेव्हा माहीत नव्हतं." अशी परीक्षा जी त्याच दिवशी सुरू झाली आणि वर्षानंतर संपली. लग्नाचा दिवस सुरळीत पार पडला. फक्त काही जवळचे नातेवाईक होते. साध्या पद्धतीनेच माझं लग्न झालं. मला आनंद झाला आणि विचित्रपणे दिलासाही मिळाला. जसे की जे व्हायला हवं होतं ते झालं. आता फक्त मला माझ्या वाट्याला जे येईल त्या वाटेने चालावं लागणार होतं. कुणाल जेव्हा पहिल्यांदा माझ्या समोर बसला, तेव्हा तो माझ्याकडे नाही, तर माझ्या डोळ्यात दडलेल्या प्रश्नांकडे पाहतोय असं वाटलं. लग्नाच्या पहिल्या रात्री सगळे झोपलेले असताना खोलीत आम्ही दोघेच होतो. तो जवळ येऊन बसला आणि हळूच म्हणाला, "माझ्या भावा-बहिणींमध्ये मी सर्वात मोठा आहे. मी लहान असतानाच माझे वडील हे जग सोडून गेले
आईने आम्हाला कसं तरी वाढवलं. तेव्हापासून मीच सर्वांचा आधार आहे. मी फक्त मान डोलावली. तो पुढे म्हणाला, मला तुझ्यापासून काहीही लपवायचं नाहीये. आमच्या घरात खूप काही उणिवा आहेत, पण मी रिकाम्या हाताने परत न जाण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. तू माझी पत्नी आहेस. तू मला साथ दिलीस तर आयुष्य थोडं सोपं होईल. अजून एक गोष्ट, वेगळ्या घराची किंवा सुखाची अपेक्षा करू नकोस. आहे त्या परिस्थितीत जुळवून घे. मी त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं. त्यात कोणतीही तक्रार नव्हती आणि दिखावाही नव्हता. हे फक्त एक सत्य होतं, जे लग्नानंतर अनेकदा लपवलं जातं. मी म्हणाले, तुम्ही मला सगळं स्पष्ट सांगितले आहे. मी तुम्हाला वचन देते, की मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईन. मी तक्रार न करण्याचा निर्णय घेतला आणि संसार सुरू केला. लग्नानंतर काही दिवसांतच खूप काही शिकायला मिळालं. कुणालला 4 बहिणी होत्या. सासूबाईंचं वागणं वेगळं होतं. त्या प्रत्येक गोष्टीवर सल्ले द्यायच्या आणि अनेकदा मला जाणीव करून द्यायच्या, की हे घर त्यांचं आहे. मी गप्प राहिले. मी घरातील सर्व कामं शिकून घेतली आणि मनात कशालाही जागा दिली नाही. कुणाल सकाळी कामावर जायचा आणि संध्याकाळी परत यायचा. तो नेहमी हसतमुखाने बहिणींच्या छोट्या-मोठ्या विनंत्या मान्य करायचा. एके रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते, कुणालने मला हाक मारली आणि खोलीत बसल्यावर तो अचानक म्हणाला, "मला ओमनला जायचं आहे." मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, "कधी?" त्याने सांगितलं की काही आठवड्यांतच. त्याला त्याच्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत काम मिळालं होतं. तिथे महिनाभर चांगले पैसे मिळतील. मी तिथून पैसे पाठवत राहीन, तो म्हणाला. मी विचारलं, "मग तिन्ही बहिणींचे लग्न ठरेल?" तो म्हणाला, "हो, संधी चांगली आहे. ही संधी सोडू नकोस. इथे मजुरीतून काही उरलं नाही. आईलाही थोडा आराम मिळेल. मी तुला पण काहीतरी पाठवेन." मी काहीच बोलले नाही. माझ्या लग्नाचा हा पहिलाच महिना होता आणि माझा नवरा माझ्यापासून हजारो मैल दूर जाण्याच्या तयारीत होता. पण त्याच्या डोळ्यांमधली ती जिद्द मला थांबवता आली नाही. दुसऱ्या दिवशी तो मला बाजारात घेऊन गेला. माझ्यासाठी कपडे, चप्पल आणि एक छोटी हँडबॅग घेतली. तो म्हणाला, "हे घे. निघण्यापूर्वी मला तुला काहीतरी द्यायचं आहे." मी त्याचे आभार मानले. एक आठवडा गेला आणि तो निघण्याची तयारी करू लागला. व्हिसा, पासपोर्ट, तिकीट सर्व काही अतिशय वेगानं पूर्ण झालं. जाण्याच्या एक दिवस आधी तो मला म्हणाला, "मला उशिरा फोन आला किंवा बरेच दिवस तुमचा फोन आला नाही तर काळजी करू नकोस. तिथलं काम कठीण आहे, वेळ मिळणार नाही, पण मी तुला विसरणार नाही." मी म्हणाले, "ठीक आहे." मी धीर सोडणार नाही. त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, "मला तुझी साथ हवी आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी तो निघून गेला. मी त्याला ओवाळत दारात उभी होते आणि मला पहिल्यांदाच जाणवलं की माझे दिवस खरोखरच बदलणार आहेत. कसे? हे वेळच सांगणार होती. कुणाल गेल्यानंतर घरातील सर्व काही आपापल्या जागी थांबल्यासारखं वाटत होतं. आमची खोली, जिथे आम्ही काही आठवड्यांपूर्वी एकत्र राहत होतो, आता मला रिकामी वाटू लागली. माझी सासू अनेकदा टोमणं मारायची की तुझा नवरा बाहेर गेला आहे. तो काही राजपुत्र नाही. कुणालने तिथे पोहोचताच फोन केला होता. तो थोडा थकलेला दिसत होता, पण त्याच्या आवाजात तेवढीच हिंमत होती. त्यांनी सांगितलं की आता राहण्याची जागा लहान आहे. खोलीत आणखी 2-4 लोकही आहेत, पण काम ठीक आहे. मी काही दिवसात पैसे पाठवतो. एका आठवड्यानंतर माझ्या सासूबाईंनी जाहीर केलं की कुणालने घरी पैसे पाठवले आहेत. त्यामुळे त्याच्या बहिणी जमा झाल्या. मी भांडी धुत होते. मला कोणीही हाक मारली नाही. संध्याकाळी सगळे जेवायला बसले. तेव्हा मी हळू आवाजात म्हणाले, "आई, मला थोडे पैसे मिळतील का? काही महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या आहेत." माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे तिरकसपणे पाहिलं आणि विचारलं, "तू काय कमी खात आहेस का? घरचा खर्च आम्ही सर्व उचलतो. जो पैसा बाहेरून येतो तो सर्वांसाठी असतो. तुझ्या वैयक्तिक खर्चाचा प्रश्नच उद्भवत नाही." मी गप्प झाले. मी ना उत्तर दिलं ना कोणाकडे तक्रार केली. रात्री कुणालशी बोलले तेव्हा तो म्हणाला, "मी आईला सांगितलं आहे की तुला वेगळे पैसे द्यावेत." मी एवढंच म्हणाले. मला कोणाकडूनही पैसे मागायची सवय नाही. मला जे मिळतंय ते पुरेसं आहे. पैसे नियमित येत राहिले. कधी 1 महिन्यानंतर तर कधी 2 महिन्यात. माझ्या अस्तित्वाकडे अनेकदा दुर्लक्ष केलं गेलं.
नणंदा आपापसात सहलीचे नियोजन करायच्या, नवीन कपड्यांचे डिझाईन बघायच्या आणि माझ्या सासूबाई प्रत्येक गोष्टीला होकार द्यायच्या. मी रात्र दिवसभर काम करायचे आणि रात्री खोलीत येऊन माझे सुजलेले पाय चेपत बसे. कधी कधी मला कुणालकडे तक्रार करावीशी वाटायची, पण तो फोनवर खूप थकलेला वाटायचा. एकदा त्याने सांगितलं, आज मी 6 तास कडक उन्हात मोकळ्या आकाशाखाली काम केलं. मान खूप दुखते, पण काम केल्याशिवाय पूर्ण रक्कम मिळत नाही. हे ऐकून मी शांत झाले. मला लाज वाटली की अशा परिस्थितीत मी काही बोलणं ही माझी चूक ठरेल. एके दिवशी घरात गदारोळ झाला. सकाळपासून पाहुणे येत होते. सासूबाई आणि नणंदा आनंदाने वावरत होत्या. मी कोपऱ्यातून ऐकलं, तिने नणंदाची लग्न एकत्र ठरली होती. एवढ्या मोठ्या गोष्टीचं मला आश्चर्य वाटलं. सासूबाई म्हणू लागल्या, आम्हाला आमच्या नशिबाचा खूप अभिमान आहे. माझ्या 3 मुली एकत्र सासरी जातील आणि माझ्या मुलाने पाठवलेल्या पैशाने सर्व काही होईल. एकत्र 3 लग्न म्हणजे प्रचंड खर्च. लग्न समारंभासाठी कपडे, हुंडा आणि जेवणावळ. हे सगळं एकटा माझा नवरा करेल का? काही दिवसांनी मी कुणालशी बोलले, तेव्हा त्याने स्वतः सांगितलं, मी अजून 3 महिने इथेच राहीन. कंपनीत ओव्हरटाईम करण्याची संधी आहे. पगारही जास्त मिळेल. तिन्ही बहिणींसाठी सर्व काही चांगलं झालं पाहिजे. मी म्हणाले, तिथे एकटे राहू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तो म्हणाला, तू काळजी करू नकोस. सर्व काही ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी मला कपड्यांची यादी दिली आणि म्हणाल्या, तू बाजारात जा आणि हुंडा घेऊन ये. मुलींसाठी आहे. सर्व चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पैशाची काळजी करू नकोस. मी शांतपणे बाजारात गेले. कपडे पाहिले, सामान विकत घेतलं आणि परत येऊन सगळं दिलं. कोणी काही बोललं नाही. कोणी काही विचारलं नाही. तुला स्वतःसाठी काही आवडलं का? असंही कोणी विचारलं नाही. मी आले आणि पुन्हा कामाला लागले. माझ्या नवऱ्याने फोनवर सांगितलं, लग्नानंतर तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी घेऊन येईन. मी म्हणाले, तुमचे आशीर्वाद पुरेसे आहेत. लग्नाची तारीख जवळ येत होती. घरात सतत काहीतरी घडत होतं. कुठेतरी एक शिंपी कपडे शिवत होता. कुठेतरी स्वयंपाकी जेवणाचा बेत ठरवत होता. दुसरीकडे ननंदा स्वतःसाठी दागिने निवडत होत्या. कुणालचा पण रोज फोन यायचा. तो आईला वेळेवर काम करण्याची आठवण करून द्यायचा. कुणाल स्वतः उपस्थित नव्हता, पण त्याची मेहनत, त्याने पाठवलेले पैसे आणि त्याचा सल्ला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवत होता. एके दिवशी ननंद म्हणाली, भावाने माझ्या आवडीच्या दागिन्यासाठी वेगळे पैसे पाठवले आहेत. मी आत्ताच सोनाराकडे जाऊन येते. सासूने अभिमानाने मान हलवली. माझ्या मुलाच्या कामात काहीही चूक होऊ देणार नाही, त्या म्हणाल्या. मी शांत बसून चहा ओतत होते. तुला काही घ्यायचं नाही का? असं साधं सौजन्यही कुणी दाखवलं नाही. त्याच दिवशी कुणालचा फोन आला. तो म्हणाला, काही हिशोब चुकला आहे. माझे पैसे संपतील असं दिसतंय. मी 2 दिवसात व्यवस्था करून तुम्हाला कळवीन. 2 नाही तर 3 दिवसांनी फोन आला. त्याच्या आवाजात एक विचित्र थकवा होता. तो म्हणाला, मी काही कर्ज घेतलं आहे. आता इथे जास्त वेळ काम करावं लागेल. लग्नाची वेळ जवळ आली आहे आणि आयुष्य अजून बाकी आहे. मी हळूच म्हणाले, इतकं ओझं वाहून नेऊ नका. तुमच्या शरीराचा विचार करा. कुणाल म्हणाला, फक्त हे दिवस जाऊ दे. त्यानंतर मी विश्रांती घेईन. खरेदीचा जोर वाढला होता. इतर गावातील पाहुणेही बोलावले जात होते. जेवणासाठी 3 वेगवेगळ्या याद्या बनवल्या जात होत्या. सासूबाई म्हणाल्या, लग्नाचं जेवण वेगळं असावं. प्रत्येकाला लक्षात राहिलं पाहिजे. एके दिवशी मंडपात सामानाची यादी आली. तेव्हा त्यात खर्चाची नोंदही होती. मी बारकाईने पाहिलं तर कुणालच्या नावाने सर्व काही लिहिलं होतं. प्रत्येक गोष्टीची किंमत आणि कर्जाचा तपशील तिथे होता. त्याने 2 ठिकाणाहून कर्ज घेतलं होतं, तेही ओमनमध्ये. मी गुपचूप माझ्या मोबाईलमध्ये ते नंबर सेव्ह केले, पण काहीच बोलले नाही. रात्री कुणालचा फोन आला. तो म्हणाला, मला आता पाठ टेकवायलाही वेळ मिळत नाही. सकाळी काम, संध्याकाळी खरेदी आणि बहिणींच्या मागण्या. मला फक्त हे सगळं व्यवस्थित पार पडू दे. मी हळू आवाजात विचारलं, आणि तू? तो गप्प राहिला. मग हळुवारपणे म्हणाला, त्याच्या आनंदातच माझा आनंद आहे. फक्त प्रार्थना कर की हे ओझं लवकर कमी होईल. फोन बंद झाल्यावर मी कपाट उघडलं. आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री
माझ्या पतीने मला दिलेला सोन्याचा सेट त्याच पेटीत ठेवला होता. मी तो कधीही घातला नव्हता. मी हळूच तो हातात घेतला. त्याचं वजन खूप जड वाटलं. दुसऱ्या दिवशी मी तो घेऊन बाजारात गेले. दुकानदाराने किंमत सांगितली आणि मी तो विकून टाकला. पैसे हातात आल्यावर मला एक विचित्र आराम वाटला. संध्याकाळी घरी आल्यानंतर मी कुणालला फोन करून सांगितलं, मी तुमचं एक कर्ज फेडलं आहे. त्याने आश्चर्यचकित होऊन विचारलं, काय म्हणायचं आहे तुला? मी म्हणाले, तुम्ही लग्नात मला जे काही दिलं होतं ते मी विकलं. त्यामुळे त्या एका कर्जाचा बोजा संपला. तो काही वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला, तू असं करायला नको होतंस. मी म्हणाले, मी तुमची बायको आहे. मला हे करावंच लागलं. काही क्षणानंतर तो एवढंच म्हणाला, देवाने तुला नेहमी आनंदी ठेवावं आणि तुला खूप काही द्यावं. त्याच रात्री लग्नासाठी तयार केलेले दागिने आले. नणंदा एक एक पेटी उघडत होत्या. प्रत्येकजण हसत होता. सर्व काही एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखं होतं. मी दरवाजाजवळ उभी राहून सगळं पाहत होते. अचानक धाकटी नणंद म्हणाली, भावाला सांग उद्यापर्यंत गाडीची व्यवस्था करून द्या. सासरच्यांची इच्छा आहे की वरात गाड्यांच्या ताफ्यात यावी. सासू म्हणाली, मी स्वतः कुणालशी बोलते. तो नाही म्हणणार नाही. तो क्षण मी मौनात घालवला. कुणालची मेहनत, त्याच्या शरीराची झालेली झीज आणि माझ्या नणंदांच्या कधी न संपणाऱ्या मागण्या, या सगळ्यामुळे माझ्या आत एक छोटंसं युद्ध सुरू होतं. लग्नाची तयारी पूर्ण झाली. 3 दिवसात 3 लग्नाच्या वराती आल्या. वरातील आनंद, उत्साह, भेटवस्तू, अन्न आणि माझ्या पतीचे पैसे हे सर्व काही होतं. फक्त तो स्वतः इथे नव्हता. जेव्हा तिन्ही नणंदा सासरी गेल्या आणि घर रिकामं झालं, तेव्हा सासूबाई म्हणाल्या, सर्व काही व्यवस्थित झालं. कशाचीही कमतरता नव्हती. रागाने भाऊ म्हणून त्याची सर्व कर्तव्य पार पाडली. मी मनातल्या मनात म्हणाले, त्यांनी माझे पती म्हणूनही कर्तव्य पार पाडलं आहे. फक्त ते कोणी पाहिलं नाही. संध्याकाळचं वैभव संपलं आणि घर पूर्णपणे शांत झालं. त्याच दरम्यान एका रात्री मला माझ्या शरीरात एक विचित्र थकवा जाणवला. सुरुवातीला मला थोडं अशक्त वाटलं, पण दुसऱ्या दिवशी मी खूप तापाने फणफणले. शरीर तुटत होतं, डोकं जड झालं होतं आणि पाठ इतकी दुखत होती की उठणं देखील कठीण होतं. संध्याकाळपर्यंत मला माझ्या किडनीच्या एका बाजूला तीव्र वेदना होऊ लागल्या. सासूबाई खोलीत आल्या आणि मी हिंमत गोळा केली, म्हणाले, आई, मला औषधासाठी थोडे पैसे द्या ना. कदाचित किडनीमध्ये दुखतंय आणि तापही कमी होत नाहीये. त्यांनी माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं, जणू काही मी काहीतरी मूर्खपणाचं बोलले आहे. त्या निष्ठुरपणे म्हणाल्या, माझ्याकडे पैसे नाहीत. तुला औषधं घ्यायचं असेल तर तू कुणालला सांग. त्याने पैसे पाठवले तर औषध घे. इथे कोणाच्याही औषध पाण्याची जबाबदारी माझी नाही. मी गप्पच झाले. शरीर तापाने जळत होतं, पण हृदयात एक वेगळीच आग धगधगत होती. पुढचे 2-3 दिवस तसेच गेले. ना कोणी औषध दिलं, ना कोणी पाण्याचा ग्लास आणून दिला. नणंद घरी आली तेव्हा ती टीव्ही समोर बसली होती. पण मला साधं उठून पाणीही देता आलं नाही. कुणालचा फोन आला तेव्हा त्याने विचारलं, तुझा आवाज बरोबर येत नाहीये. सर्व काही ठीक आहे ना? मी खोटच हसले आणि म्हणाले, हवामान बदलते त्यामुळे थोडं अस्वस्थ वाटतंय. काळजी करू नका, मी बरी होईन. कुणालचा श्वास जड झाला होता. तो म्हणाला, मीही काही दिवस कामावर गेलो नाही. मला खूप थकवा जाणवत होता. पण मला कर्ज फेडायचं आहे. पैसे पाठवावे लागतील. मी उत्तर दिलं, तुम्ही नेहमी सुरक्षित राहा. अशीच मी प्रार्थना करते. बाकी सर्व निभावून नेता येईल. फोन बंद झाला. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण तापाच्या उष्णतेने ते सुकवून टाकले होते. दुसऱ्या दिवसापर्यंत अंगदुखी इतकी वाढली होती की श्वास घेणेही कठीण झालं होतं. मग मी पुन्हा एकदा हिंमत गोळा केली आणि सासूबाईंना विनवणी केली, आई, तुम्ही मला औषध आणून दिलं तर कदाचित माझा ताप उतरेल. त्या रागाने म्हणाल्या, माझ्या मुलींच्या लग्नानंतर जे थोडे पैसे उरले आहेत ते मी तुझ्या औषधावर का खर्च करू? कुणालने मला घराची जबाबदारी दिली आहे, तुझ्या आजारपणाची नाही. तुझ्यासाठी पैसे आलेले नाहीत. यावेळी मात्र मी काहीच बोलू शकले नाही. मी खोलीत गेले. दरवाजा बंद करून आडवी झाले. 2 दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता. मी फक्त पाण्यावर जगत होते. माझ्या खूप जास्त पोटात दुखत होते. त्या दिवशी दुपारी सर्वात लहान नणंद अवनीची मैत्रीण आली. ती हसून म्हणाली,
तुझ्या भावाने 3 बहिणींचे एकत्र लग्न करून खूप मोठं काम केलं आहे. लग्नात कोणतीही अडचण आली नाही. अवनीने हसून उत्तर दिलं. आम्हाला का प्रॉब्लेम येईल? सगळं काम दादाने स्वतः सांभाळलं. वहिनी तर नुसती पाहुणी असल्यासारखी सगळं बघत होती. दुपारनंतर माझा ताप थोडा कमी झाल्यावर मी कुणालला गुपचूप निरोप पाठवला. मी 2-3 दिवसांपासून औषधे घेतलेलं नाही. आई म्हणतात पैसे नाहीत. शक्य असल्यास थोडे पैसे पाठवा. नाहीतर माझी तब्येत जास्त बिघडेल. एका तासानंतर कुणालचा फोन आला. तो खूप अस्वस्थ वाटत होता. तो म्हणाला, तुला एवढा ताप आहे आणि तुला कोणी औषधही दिलं नाही. थांब, मी आत्ताच काही पैसे पाठवतो. मी आईला आधीच सांगितलं होतं की तुला दर महिन्याला हात खर्च देत जा. मी म्हणाले, 2च दिवस झाले आहेत. आता मला बरं वाटतंय. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. खरं सांगायचं तर मला तुमची जास्त काळजी वाटते. सर्व काही तुमच्या एकट्याच्या खांद्यावर आहे. माझ्या आवाजात त्याला माझी काळजी जाणवली. तो म्हणाला, मला वाटलं होतं की मी तुला कधीही असहाय्य वाटू देणार नाही. पण गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर जात आहेत. त्या दिवशी संध्याकाळी सगळे घरात बसले होते. माझ्या सासूबाई एकदम हळू पण कडक आवाजात म्हणाल्या, सगळ्यांनी कान उघडून ऐका. कुणाल जे पैसे पाठवते ते माझ्या हातात आहेत. कोणत्याही सुनेने किंवा बाहेरच्या व्यक्तीने त्यावर हक्क सांगू नये. हा माझ्या मुलाचा पैसा आहे. तो माझ्याच घरात येईल. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं आणि आत निघून गेले. खोलीचं दार बंद करून बेडवर बसले. मी तिथे असले किंवा नसले तरी इथे कोणाला काहीच फरक पडत नाही. हे कदाचित पहिल्यांदाच मला तीव्रतेने जाणवले. लग्नानंतर अवघ्या 2 आठवड्यातच धाकटी नणंद अवनीचंही लग्न ठरलं. सर्व काही इतक्यात लवकर घडलं की तयारीची लगबग पुन्हा एकदा घरात सुरू झाली. कुणालने ओमानवरून सांगितलं होतं की आता तो परतण्याची तयारी करत आहे. अफाट काम, शरीराचा थकवा आणि न संपणारं कर्ज यामुळे तो खचला होता. तो म्हणाला, अवनीचं लग्न व्यवस्थित पार पडेल याची खात्री करा. मग मी परत येईन. कदाचित त्यानंतर मला काही दिवस विश्रांती मिळेल. पण त्याच्या नशिबात आराम लिहिलाच नव्हता. हे मला माहीत होतं. तिथे त्याच्या शरीरावर जखमा होऊ लागल्या होत्या. कधी हातावर फोड यायचे, तर कधी पाय सुन्न व्हायचे. पण त्याने औषध घेण्यास नकार दिला होता. तो म्हणायचा की ही किरकोळ गोष्ट आहे. स्वतःच ठीक होईल. परत येण्याच्या 1 दिवस आधी त्याने मला निरोप पाठवला. मी येत आहे. माझ्या मनात अनेक गोष्टी साचल्या होत्या. पण मी फक्त एवढंच लिहिलं. मी वाट बघेन. जेव्हा माझे पती परत आले, तेव्हा ते ती व्यक्ती राहिले नव्हते, जे इथून गेले होते. रंग फिका पडला होता. चेहऱ्यावर छोट्या जखमा होत्या आणि हातावरची त्वचा सोललेली होती. मी दाराकडे पाहिलं. तो हसत होता, पण ते हसू थकलेलं होतं. सर्व तयारी पूर्ण झाली आहे ना? हे त्याचे पहिले शब्द होते. त्याने स्वतःच्या जखमांचा उल्लेखही केला नाही. काही दिवसांनी कुणाल खूप अस्वस्थ दिसत होता. घरात येताच तो सोफ्यावर बसला. मी विचारलं, काय झालं? त्याने सांगितलं की लग्नाच्या वरातीसाठी सासरच्यांनी गाडीची मागणी केली आहे. मी म्हणाले, तुमची तब्येत किती खालावली आहे हे बघा. डॉक्टरांकडे जाऊया. अजून वेळ गेलेली नाही. तो म्हणाला, आधी लग्न पार पडू दे. मग बघू. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाजारात गेला. संध्याकाळी परत आल्यावर त्याच्या हातात गाडी बुकिंगची पावती होती. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात प्रचंड ओझं दिसत होतं. मी विचारलं, तुम्ही पुन्हा कर्ज घेतलं? तो म्हणाला, हो. माझ्याकडे पैसे नव्हते, पण बहिणीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. नकार देऊ शकलो नाही. रात्री माझ्या सासूबाई आणि लहान नणंद एकत्र बसल्या होत्या. नणंद खुशीने सांगत होती, तुला माहित आहे, मी दादाला गाडी हवी आहे असं सांगितल्यावर तो क्षणभर गप्प झाला. माझे बाबा असते तर त्यांनी मला न मागता सर्व काही दिलं असतं. हे सांगताना ती रडत होती. माझ्या सासूबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, कुणालच तुझे वडील आणि भाऊ आहे. सर्व काही त्याचंच आहे. मी दारात उभी राहून सर्व काही ऐकत होते. कुणाल काहीच बोलला नाही. फक्त त्याने डोळे मिटून घेतले. लग्नाच्या दिवशी गाड्या आल्या. वरात आली. लोक कौतुक करत होते. सर्वांनी माझ्या पतीला सांगितलं की तू खूप छान काम केलंस. मात्र त्या गाड्यांचे पैसे कुठून आले हे कोणीही विचारलं नाही. वरात परत निघाली. पाहुणे गेले आणि कुणाल शांत बसला होता. मी त्याचे पाय पाहिले. सर्वत्र जखमा झाल्या होत्या. मी खाली वाकले आणि म्हणाले,
आता मला तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जावंच लागेल. त्याने डोळे उघडले आणि सांगितलं, आता सर्व काही संपलं आहे. सगळे सेटल झाले आहेत. आई आणि बहिणी आनंदी आहेत. त्या त्यांच्या घरी आहेत. आता कदाचित मी स्वतःलाही सांभाळू शकेन. मी पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले. ते अश्रू जे कदाचित वर्षानुवर्षे दडपले गेले होते आणि कोणासाठीही वाहू दिले नव्हते. कुणालची प्रकृती वेगाने ढासळू लागली. परत येऊन जास्त दिवस झाले नव्हते. सुरुवातीला त्याच्या अंगावर फक्त पुरळ होते. मग त्यात पाणी भरू लागलं. काही दिवसांनी ते फोड फुटले आणि त्यातून पू वाहू लागला. मी त्याला अनेकदा डॉक्टरांकडे नेण्याबद्दल बोलले, पण तो नेहमी म्हणायचा, शरीर थकलं आहे. थोडा आराम मिळाला की आपोआप बरं होईल. मी रोज त्याच्या जखमेवर मलमपट्टी करायचे. मला खूप वाईट वाटायचं. त्या स्वच्छ करायचे. पण त्याचा आजार वाढतच जात होता. कधी हातावर तर कधी पायावर जखमांची संख्या वाढत चालली होती. एके दिवशी सासूबाई खोलीत आल्या. कुणालने मलमपट्टी करण्यासाठी पाठ फिरवली. तेव्हा त्यांना त्याच्या पाठीवरील जखमा दिसल्या. त्या म्हणाल्या, कुणाल नक्की काय झालंय तुला? इतक्या जखमा आणि हा पू. कुणालने मान खाली घातली. काय होतंय माहित नाही. खूप वेदना होत आहेत. पण मला अजून डॉक्टरकडे जाता आलं नाही. तो म्हणाला. क्षणात माझ्या सासूचं वागणं बदललं. त्या म्हणाल्या, हा आजार खूप धोकादायक वाटतोय. हा संसर्गजन्य तर नाही ना? मी म्हणाले, काही नाही, आम्ही उद्याच डॉक्टरकडे जाणार आहोत. त्यांनी लगेच हात झटकला आणि म्हणाल्या, हो हो जा. पण त्याआधी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की घरातील इतर कोणालाही हा आजार होऊ नये. मला आणि माझ्या नातीला काही झालं तर? माझ्या आयुष्यात मी एवढी पाप केली नाहीत की अशी शिक्षा भोगावी लागेल. कुणालने हे ऐकून डोळे मिटले. मी म्हणाले, आई, असं काही नाही. तो फक्त एक आजार आहे. उपचार झाले की कुणाल बरा होईल. त्या उपासाने हसल्या. किती वेळ बाकी आहे? तुम्ही दोघे आता या घरावर ओझं झाला आहात. आणि हो, जे पैसे यायचे ते आता येणं बंद झालं आहे. मी काही बोलणारच होते तेव्हा माझी मोठी नणंद खोलीत आली आणि म्हणाली, माझ्या सासूबाईंच्या एका मैत्रिणीने सांगितलं की दादाला जो आजार झाला आहे तो पसरणारा आहे. त्या सांगत होत्या की अशा रुग्णाला पाहिलं तरी भीती वाटते. सासूबाई पटकन म्हणाल्या, बस, आता खूप झालं. कुणाल, मी तुला जन्म दिला, वाढवलं, पण आता हे सगळं बघायची माझी हिंमत नाही. तू आणि तुझी बायको आता या घरात राहू शकत नाही. तुझा आजार संपेपर्यंत तुम्ही दोघे इथून निघून जा. कुणालने पहिल्यांदाच मान वर केली. आई, मी कुठे जाऊ? त्या म्हणाल्या, तुला पाहिजे तिथे जा. पण तू इथे राहणार नाहीस. हे घर माझ्या नातवंडांसाठी सुरक्षित राहिलं पाहिजे. तुमच्यासारख्या आजारी माणसाला घरात ठेवणं हे पाप आहे. मी माझ्या पतीचा हात धरला आणि म्हणाले, आपण इथून जाऊया. आम्हाला कशाचीही गरज नाही. त्याच रात्री आम्ही कोणत्याही सामानाशिवाय घराबाहेर पडलो. कुणालला चालताना त्रास होत होता. मी त्याचा हात पकडला. आम्ही दोघे पायीच गावाबाहेर आणि अंतरावर गेलो. एका निर्जन ठिकाणी झुडपांमध्ये एक जुनी पडकी झोपडी होती. जुने कपडे आणि प्लास्टिकच्या पत्रांपासून मी एक निवारा बनवला. हीच आता आमची जागा होती. पावसाळा जवळ आला होता. झोपडी गळत असायची. मी एका छोट्या कपड्याने रात्रभर गळणारं पाणी पुसायचे आणि सकाळी नवऱ्याची पट्टी बदलायचे. जवळच्या एका हवेलीत मी काम मागितलं. तिथे मला 2 तास साफसफाईचं काम मिळालं. मी स्वतः रानातल्या वनस्पतींपासून पतीसाठी औषधे बनवायचे. कोणीही मदतीला आलं नाही किंवा कोणी विचारपूसही केली नाही. एके दिवशी मी कामावरून परतले तेव्हा माझ्या नवऱ्याच्या जखमेतून रक्त वाहत होतं. मी पट्टी काढली. जखम खूप खोल झाली होती. कुणालने डोळे उघडून म्हटलं, मला माफ कर. मी तुझ्यावर ओझं झालो आहे. मी डोळ्यातील अश्रू अडवले आणि म्हणाले, तू माझा पती आहेस, ओझं नाही. उद्या मी शहरात जाऊन औषधं घेऊन येईन. तुम्ही फक्त हार मानू नका. तो हलकेच हसला. आई बरोबर होती. हा आजार खूप वाईट आहे, पाप आहे. मी मान हलवली. हा आजार तुमच्या त्यागाचं फळ आहे, पाप नाही. तुम्ही जे केले त्याची परतफेड देव तुम्हाला नक्की देईल. कुणाल हळुवारपणे म्हणाला, तू बदलली नाहीस, फक्त तुझी साथ पुरेशी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्य उगवला, मी पुन्हा एकदा माझ्या नवऱ्यासाठी स्वच्छ पाणी आणलं, जखमा धुतल्या आणि कामाला लागले.
आता आयुष्य म्हणजे रोजची एक परीक्षा होती. माझा नवरा एकटा नाही, हे मी रोज सिद्ध करत होते. सर्वजण सोडून गेल्यावरच खरं प्रेम आणि नाती समजतं. झोपडीत राहून काही दिवसच झाले होते आणि हवामानाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. दिवसा उन्हाच्या तडाख्यात झोपडीचं तंदूर व्हायचं आणि रात्रीची थंडी जखमांमध्ये ठणक निर्माण करायची. माझ्या पतीला खूप वेदना व्हायच्या. मी सकाळी अंधारातच उठायचे, हवेलीत जाऊन साफसफाई करायचे आणि परत आल्यावर त्याची सेवा करायचे. कधी कधी शरीर थकून जायचं, हार मानावीशी वाटायची, पण मी स्वतःला सावरून घ्यायचे. एकदा हवेलीच्या मालकिनीने विचारलं, तुझा नवरा कसा आहे? मी फक्त म्हणाले, ते जिवंत आहेत तेवढं पुरेसं आहे. एके दिवशी मी परत आले आणि पाहिलं की कुणाल शांत पडून आहे. त्याचे कपडे घामाने भिजले होते आणि चेहरा फिका पडला होता. मी घाबरून पुढे झाले, काय झालं? त्यांनी मोठ्या कष्टाने सांगितलं, आज श्वास घ्यायला त्रास होतोय. मी त्याला धीर दिला. काळजी करू नका. मी आज नक्की शहरात जाऊन औषधं घेऊन येईन. काही झालं तरी तुला ठीक व्हावंच लागेल कुणाल. त्याने हळूच माझ्याकडे पाहिलं. हे कधी संपेल? अपूर्वा एकटीच हे सगळं किती दिवस करत राहणार? मी म्हटलं, तुम्ही बरे होईपर्यंत. आणि त्यानंतरही जोपर्यंत मी जिवंत आहे, त्या दिवशी मी बाजारात जाऊन काही जुन्या वैद्यांशी बोलले. एकाने मला औषधी वनस्पती दिल्या आणि त्या वाटून प्यायला द्यायला सांगितलं. मी परतले तेव्हा माझ्या पतीची प्रकृती खूपच खालावली होती. श्वास जड झाला होता, डोळे निस्तेज आणि ओठ कोरडे पडले होते. मी औषध पाण्यात मिसळून त्याला दिलं. त्याने ते मोठ्या कष्टाने प्यायलं. पहाटे सूर्य वर येत असताना कुणालचा श्वास जड झाला होता. त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, बस, मला काही बोलायचं आहे. मी शांतपणे त्याच्या बाजूला बसले. तो म्हणाला, तू खूप धैर्यवान आहेस. कदाचित तुझ्या आयुष्यात माझ्यासोबत सुख आलं नाही, पण तू कधी तक्रार केली नाहीस. मी सर्व काही माझ्या बहिणींवर उधळलं. तुझ्या वाट्याला फक्त प्रतीक्षा आणि हा त्रास आला. मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, मला तुमचं प्रेम मिळालं तीच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट होती. कुणालने दीर्घ श्वास घेतला. कधी कधी मला वाटतं, जर मी फक्त तुझा असतो तर, जर माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या नसत्या, तर कदाचित मी तुला ते सर्व देऊ शकलो असतो, जे तू कधीही मागितलं नाहीस. मी त्याच्या कपाळावर हात ठेवून त्याला गप्प केलं. तुम्हाला आता बरं व्हायचं आहे. तो आता हसला आणि म्हणाला, कदाचित आता ती वेळ राहिली नाही, पण तू बघ, तुझ्या संयमाचं फळ तुला देव नक्कीच देईल. मी म्हणाले, मला कसल्याही फळाची अपेक्षा नाही. त्याने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शांतपणे डोळे मिटले. मी त्याच्या केसातून हात फिरवत होते. काही क्षणानंतर त्याचा श्वास थांबला. शरीर शांत झालं. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. झोपडीत वाराही थांबल्यासारखी शांतता पसरली होती. मी कुणालचा चेहरा ओंजळीत धरला. जणू मी वेळ थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण वेळ कधीच थांबत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले, शेजारच्या काही लोकांना बोलावलं आणि माझ्या पतीचे अंतिम संस्कार केले. तो माणूस गेला, ज्याने इतरांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य बलिदान दिलं होतं. झोपडीत परत आल्यावर मी एक छोटासा दगड घेतला. त्यावर माझ्या पतीचं नाव लिहिलं आणि तो झोपडीच्या एका कोपऱ्यात ठेवला. कुणालच्या जाण्यानंतर आयुष्याची दिशाच बदलली. मी रोज सकाळी त्या दगडाची पूजा करायचे आणि दिवसा मी हवेलीत काम करायचे. हवेलीवाले मला रेशन द्यायचे, पण तेही काही आठवड्यांनी बंद झालं होतं. आता दिवस आणि रात्र यात काही फरक उरला नव्हता. माझ्या पतीच्या निधनाला 2 महिने उलटून गेले होते. एके दिवशी मी जवळच एका झाडाखाली बसले होते. 2 दिवस माझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता. हवेलीचं कामही सुटलं होतं. संध्याकाळी झोपडीत परतल्यावर मी चूल पेटवण्यासाठी लाकूड शोधत होते. तेव्हा अचानक मला लांबून एक आलिशान कार येताना दिसली. ती हळूहळू झोपडीसमोर येऊन थांबली. मी दारात उभी राहिले. गाडीतून एक तरुण मुलगा आणि एक वकील खाली उतरले. तो तरुण माझ्या जवळ आला आणि म्हणाला, तुम्ही अपूर्वा आहात ना? मी होकार दिला. वकिलाने फाईल उघडली आणि वाचायला सुरुवात केली. शहरातील 827 नंबरचा बंगला अपूर्वाजी यांच्या नावावर आहे. त्या संबंधित सर्व व्यवसाय आणि त्याचा मासिक नफा आतापासून तुमच्या खात्यात जमा होईल. कृपया तुमचं बँक खाते द्या. मी आश्चर्याने विचारलं, हे सर्व माझ्या नावावर कसं?
तो तरुण मुलगा पुढे आला आणि म्हणाला, हे सर्व माझ्या वडिलांमुळे. माझे वडील मजूर होते, आजारी असायचे. कुणालजींनी त्यावेळी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च ते उचलतील. त्यांच्या मदतीमुळेच मी आज या ठिकाणी आहे. त्यांनी कधीच काही मागितलं नाही, पण माझ्या वडिलांनी जाण्यापूर्वी त्यांचा हिस्सा कुणालजींच्या नावे करून ठेवला होता. माझ्या डोळ्यात त्यावेळी पाणी आलं. पण ते आता या जगात नाहीत हे तुला कसं कळलं? त्याने सांगितलं, मी अनेक वर्ष कुणालजींना शोधत होतो. कालच मला कळालं की त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांची पत्नी इथे एका झोपडीत राहते. त्याने पुढे सांगितलं, तो बंगला मी आता तुमच्या नावे ट्रान्सफर केला आहे. मी झोपडीच्या कोपऱ्यातील त्या दगडाकडे पाहिलं, ज्यावर कुणाल लिहिलं होतं. तो तरुण, ज्याचं नाव सोहम होतं, म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी आईसारखे आहात. कुणालजी माझ्यासाठी वडिलांसारखे होते. आता तुम्ही माझी आई आहात. मरताना कुणाल जे म्हणाला होता की देव तुला नक्कीच फळ देईल, ते आज खरं ठरलं होतं. सोहम म्हणाला, आता तुम्ही इथे राहणार नाही. गाडी तयार आहे. आम्ही तुम्हाला नवीन घरी घेऊन जाऊ. मी झोपडीच्या आत गेले. कुणालचं नाव असलेलं तो दगड साडीच्या पदरात बांधला. काही जुने कपडे उचलले आणि बाहेर आले. सोहम मला एका मोठ्या पांढऱ्या बंगल्यात घेऊन गेला. गेटवर कुणाल निवास अशी पाटी होती. आता शिरताना मला खूप भरून आलं. हे वैभव माझ्यासाठी नव्हतं. हे माझ्या पतीच्या त्यागाचं फळ होतं. सोहमने मला माझी खोली दाखवली. मी कपाटावर तो दगड ठेवून दिला. काही महिने गेले होते. सोहम व्यवसायात चांगली प्रगती करत होता. एके दिवशी मी त्याला म्हटलं, सोहम, कुणालजींच्या आठवणीत आपण काहीतरी करावं असं मला वाटतं. असं काहीतरी ज्यामुळे समाजाने नाकारलेल्या लोकांच्या वेदना कमी होतील. जसं कुणालला त्याच्या आजारपणात लोकांनी वागवलं, तसं कोणासोबत होऊ नये. सोहमने विचारलं, मग काय करायचं? हॉस्पिटल? मी म्हटलं, हो. कुणाल मेमोरियल हॉस्पिटल, जिथे त्वचारोग आणि इतर गंभीर आजार असलेल्यांवर मोफत उपचार होतील. इथे पेशंटला रुग्ण नाही तर माणूस म्हणून वागवलं जाईल. आम्ही कामाला लागलो. हॉस्पिटलचं बांधकाम सुरू झालं. मी रोज तिथे जाऊन बसायचे. भिंती उभ्या राहत होत्या. जणू कुणालचा आत्मा त्या वास्तूत सामावत होता. हॉस्पिटल पूर्ण झालं. गेटवर मोठा फलक लागला, कुणाल मेमोरियल हॉस्पिटल. हे सहानुभूतीचे घर आहे, उपकाराचे नाही. उद्घाटनाच्या दिवशी आम्ही ओपीडी मोफत ठेवली होती. मी कुणालच्या नावाची पाटी असलेल्या केबिनमध्ये बसले होते. तीच माझी शांततेची जागा होती. एके दिवशी सोहम धावत आला आणि म्हणाला, आई, एक नवीन पेशंट आला आहे. तिची अवस्था खूप वाईट आहे. अंगावर जखमा आहेत आणि ती खूप अशक्त आहे. मी फाईल मागवली. नाव वाचून मला धक्काच बसला. शांती देवी. वय आणि पत्ता पाहून खात्री पटली की ही दुसरी कोणी नसून माझी सासू आहे. सोबत 2 मुली, म्हणजे माझ्या नणंदा होत्या. मी स्टाफला सांगितलं, त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवा आणि शुद्धीवर आल्यावर मला सांगा. संध्याकाळी मी वॉर्डमध्ये गेले. शांतीदेवी बेडवर होत्या. त्यांच्या दोन्ही मुली बाजूला मान खाली घालून बसल्या होत्या. त्या तिघींची अवस्था दयनीय होती. कपडे मळलेले, चेहऱ्यावर दैन्य. शांतीदेवींनी डोळे उघडले आणि मला पाहिलं. त्या थिजल्यासारख्या बघत राहिल्या. अपूर्वा? त्या पुटपुटल्या. मी होकार दिला. हो, मी अपूर्वा. आणि हे हॉस्पिटल कुणालच्या नावावर आहे. खोलीत स्मशान शांतता पसरली. माझ्या सासूच्या अंगावर त्याच जखमा होत्या ज्या कुणालच्या अंगावर होत्या. नियतीचा हा खेळ पाहून मला दया आली. ती म्हणाली, मला माहित आहे ही माझ्या कर्माची शिक्षा आहे. मी माझ्या मुलाला घराबाहेर काढलं, त्याला पाप म्हटलं. आज मी त्याच अवस्थेत आहे. जावयांनी सर्व काही लुटलं आणि आजारपणात घराबाहेर काढलं. एक नणंद रडत पाया पडायला लागली. वहिनी, आम्हाला माफ करा. आम्ही खूप चुकलो. मी तिला थांबवलं आणि पाण्याचा ग्लास सासूबाईंच्या हातात दिला. हे काही पाप नाही आणि बदला घेण्याची ही वेळ नाही. हा आजार बरा होऊ शकतो. मी दारात उभी राहिले आणि वळून सांगितलं, हे हॉस्पिटल माझ्या पतीचं, तुमच्या मुलाचं आहे, ज्याला तुम्ही ओझं म्हणून फेकून दिलं होतं. तोच आज तुम्हाला आसरा देतोय. माझ्या सासूने पश्चातापाने मान खाली घातली आणि हात जोडले. कुणालने जाताना दिलेलं वचन पूर्ण झालं होतं. त्याने कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही. अगदी ज्यांनी त्याला नाकारलं त्यांनाही नाही. त्या म्हणाल्या, सुनबाई,
मला स्वतःची लाज वाटते. आता माझ्याकडे माफी मागण्याशिवाय काहीच उरलेलं नाही. मी खोलीतून बाहेर आले. सोहम माझी वाट पाहत होता. तो म्हणाला, आई त्या तिथेच होत्या ना? मी होकार दिला. हो बाळा, त्या तिथेच होत्या. नियतीने त्यांना पुन्हा तिथेच आणून उभं केलं आहे, जिथे एकदा त्यांनी आम्हाला सोडलं होतं. सोहमने विचारलं, तुला त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये ठेवायला आवडेल का? मी शांतपणे उत्तर दिलं, हो बाळा. इथून कोणी कोणाला हाकलत नाही. ही जागा माणसांसाठी आहे, भेदभावासाठी नाही. हे माणुसकीचं घर आहे. आम्ही दोघेही शांतपणे हॉस्पिटलच्या दारापाशी गेलो. सूर्य मावळत होता. कुणालचं नाव असलेल्या त्या सोनेरी पाटीवर सूर्याची शेवटची किरणं पडत होती. मी मानवर करून त्या नावाकडे पाहिलं. हा असा प्रकाश होता जो आता कधीही विझणार नव्हता. त्या दिवसात हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी थोडी कमी झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही थोडा फुरसतीचा वेळ मिळत होता. मी रोज सकाळी लवकर जायचे आणि कुणालच्या केबिनमध्ये बसायचे, फायली तपासायचे, डॉक्टरांकडून रिपोर्ट घ्यायचे आणि दिवसातून एकदा वॉर्डात फेरी मारायचे. माझ्या सासूबाईंचे उपचार चालू होते. त्यांच्या शरीरावरील जखमा हळूहळू बऱ्या होऊ लागल्या होत्या, पण त्यांच्या मनातील पश्चातापाची जखम आता पूर्णपणे उघडी पडली होती, जी वेळेनुसार त्यांना आतल्या आत खात होती. एके दिवशी सोहम आला आणि म्हणाला, आई, आज शांतीदेवी वारंवार तुझ्याबद्दल विचारतायत. कदाचित त्यांना काहीतरी सांगायचं आहे. दुपारी मी त्यांच्या खोलीत गेले. ननंदा नेहमीप्रमाणे मान खाली घालून गप्प बसल्या होत्या. सासूबाईंनी मला पाहताच उठण्याचा प्रयत्न केला, पण मी पटकन पुढे होऊन त्यांना हाताने थांबवलं आणि शांत राहायला सांगितलं. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, मला तुला काही सांगायचं आहे. मी शांतपणे त्यांच्या बेडच्या बाजूला बसले. त्या म्हणाल्या, मी तुला खूप त्रास दिला. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं हृदय तोडलं. कुणालला त्याच्या शेवटच्या दिवसात मी घरातून हाकलून दिलं. मी तुम्हा दोघांना खूप यातना दिल्या. आज मला माझ्या शरीरात त्याच वेदना जाणवत आहेत. माझ्यावरील प्रत्येक संकट, प्रत्येक जखम ही माझ्या पापांची शिक्षा आहे. मी क्षणभर त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या शब्दांमध्ये एकेकाळी असलेला तो अहंकार आता उरला नव्हता. त्या रडत म्हणाल्या, अपूर्वा, मला माफ कर. जर तू मला माफ केलं नाहीस तर कदाचित या माझ्या ओझ्याखाली मी मरून जाईन. खोलीत स्मशान शांतता होती. बाहेर पाऊस सुरू झाला होता. पावसाचे थेंब खिडकीच्या काचेवर पडत होते. जणू निसर्गच त्यांना चुकांची माफी मागत होता. मी थोडा वेळ थांबले आणि शांतपणे म्हणाले, जर मी तुम्हाला माफ केलं नसतं तर माझ्या पतीने कुणालने शिकवलेला सर्व संयम व्यर्थ गेला असता. तुम्हाला माफ करणं हे माझं कर्तव्य आहे, जेणेकरून मी जे गमावलं ते व्यर्थ जाऊ नये. माझ्या सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. दोन्ही ननंदाही रडू लागल्या. मी शांतपणे उठले आणि बाहेर आले. सोहमने विचारलं, काय झालं? मी म्हणाले, वर्षानुवर्षे साचलेला मळ आज धुतला गेला. हिशेब पूर्ण झाला. माझ्या सासूबाईंचे उपचार पूर्ण झाले, पण त्या घरी परत जाऊ शकल्या नाहीत. त्यांना हॉस्पिटलमध्येच कायमस्वरूपी एक खोली देण्यात आली, जिथे त्या आता शांततेत राहू लागल्या. ननंदाही अधूनमधून त्यांना भेटायला यायच्या. सासूबाई आता तिथेच कपडे शिवत आणि कोणाशी तरी गप्पा मारत आपला वेळ घालवायच्या. एके दिवशी सोहम म्हणाला, आई, तुझी इच्छा असेल तर तू थोडा वेळ बाहेरगावी जाऊन विश्रांती घे. आता हॉस्पिटलचं काम आम्ही सांभाळू. मी हसून उत्तर दिलं, बाळा, माझं उरलेलं आयुष्य आता इथेच सेवेत जाणार आहे. यातच मला खरी विश्रांती आणि शांती मिळते. माझ्यासाठी हेच पुरेसं आहे. काही दिवसांनी एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीने सल्ला दिला की तुझ्यासारख्या स्त्रीने असं एकटं राहू नये. तू खूप तरुण आहेस. पुन्हा लग्न कर. आयुष्य नव्याने सुरू होऊ शकतं. मी अतिशय नम्रपणे पण ठामपणे सांगितलं, माझं आयुष्य पुन्हा सुरू करायची गरज नाही. ते पूर्ण झाले आहे. जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीवर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते, तेव्हा ते नाते कधीच संपत नाही. कुणालच्या जागी दुसरं कोणाचं नाव घेण्यास माझ्या आयुष्यात आता जागा नाही. मी संध्याकाळी कुणालच्या खोलीत आले. कपाटावर ठेवलेला त्याच्या नावाचा दगड स्वच्छ केला आणि बराच वेळ शांत बसले. भिंतीवर कुणालने ओमानवरून पाठवलेली ती पत्र आणि जुन्या आठवणी दिसत होत्या. त्याने इतरांसाठी जे काही केलं त्याचं फळ आज माझ्या डोळ्यांसमोर उभं होतं. वेळ पुढे जात राहिला.
हॉस्पिटलचा दुसरा ब्लॉकही तयार झाला. एके दिवशी सोहम आला आणि म्हणाला, आई, हॉस्पिटलच्या नवीन सभागृहाला अपूर्वा हॉल असं नाव द्यायचं आहे. मी लगेच नकार दिला. मी म्हणाले, नाही, हे सर्व माझ्या पतीचं आहे आणि फक्त त्यांच्याच नावाने ओळखलं जाईल. मी फक्त त्यांच्या नावाची काळजी घेणारी एक सावली आहे. सोहमने मान झुकवली आणि म्हणाला, ठीक आहे आई, तुला हवं तसं होईल. त्या दिवशी बाहेर छान ऊन पडलं होतं. मी बागेत खुर्चीवर बसले होते. पक्षी किलबिलाट करत होते. मी मनातल्या मनात कुणालशी बोलले, कुणाल, तुम्ही माझ्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज मी पूर्ण केलं. आता तुम्ही आरामात विश्रांती घेऊ शकता. माझ्याकडे आता फक्त कुणालचे शब्द आणि त्याच्या आठवणी होत्या. हे प्रेम, निष्ठा आणि संयम यांचा विजय होता. खरं प्रेम, त्याग आणि संयम कधीही व्यर्थ जात नाही. एक दिवस वेळ नक्कीच तुमच्या बाजूने निर्णय देते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला अपूर्वाची ही संघर्षमय पण प्रेरणादायी कथा नक्की आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील कथांचे अपडेट्स सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.